हॅलो गाईज, आता सकाळचे 6:30 वाजलेले आणि मी रामेश्वर आणि आज मी सिंधुदुर्ग जो जिल्हा आहे तो एक्सप्लोर करायला स्टार्ट करणार आहे. तर फर्स्ट प्लेस कोणता असणार आहे, सेकंड कोणता असणार आहे, तर 4 डेची ट्रिप आहे. 4 डेच्या ट्रिपमध्ये मी काय काय एक्सप्लोर करणार आहे ते सगळं आपण या ब्लॉगमध्ये बघूया. सो कंटिन्यू विथ मी आणि स्टार्ट करूया जी ट्रिप ज्याची मला खूप दिवसापासून स्टार्ट करायची खूप दिवसापासून एक इच्छा होती. सो बी विथ मी. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला म्हणलं होतं की आपण कोणत्याही आपल्या प्रवासाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनानेच करतो, गणपतीच्या. तर माझ्या आपलं ट्रिपचं जे हे आहे, पहिलं स्टार्टिंग आपण रेडी गणपतीच्या दर्शनाने केली आहे. तर सकाळचे आता 8 वाजलेत आणि 8 वाजता मस्तपैकी आता दर्शन झालेलं एकदम, जसं की तुम्ही बघितलं असेल पहिल्या व्हिडिओमध्ये. दर्शन झालेले आणि एकदम फ्रेश वाईब आहे सकाळी 8 वाजताची. आणि गणपतीचे टेम्प बघायला मिळतं आपल्याला. आणि गर्द नाही आहे कारण की सकाळी 8चीच वेळ आहे. तर सकाळी दौडा मार्गून निघालो होतो बांध्यावरून. तसंच बघू शकता बाप्पांचं एकदम क्यूट अशी चांगली अशी मूर्ती आहे. आणि समोरच याच्या बीच आहे, बीचवरती जाणार. बीचवर जाऊन बघूया की काही नवीन अजून आहे का. तसं तर 4-5व्यांदा आलो आहे मी, पण व्लॉगिंग कधी केली नव्हती, फर्स्ट टाईम केली तर आल्यानंतर. आणि हे जे 4 दिवसाची ट्रिप आहे त्यातली फर्स्ट डेचं पहिलं ठिकाण गणपती बाप्पाच्या दर्शन झालेली सुरुवात. तर होप सो की जे 4 दिवस मी ट्रॅव्हल करणार आहे ते सेफ आणि एकदम व्यवस्थित होणार आहे, यात काही वाद नाही, कारण की बाप्पाच्या दर्शनाने स्टार्ट केले. सो बी विथ मी. बघूया आता बीचवरती अजून काय काय मिळतं आपल्याला ते. अरे बापरे, कॅमेरा पडता वाचलं गायच. तर याचं दर्शन घेतलेले आहेत गणपती बाप्पाचं. आणि समोर जे बीच आहे तुम्हाला म्हणलं होतं आपण, तर त्या बीचला जाणार आता. आणि बघूयात बीचवरती काय काय बघायला मिळतं ते आपल्याला. तर तुम्ही असं कुठेतरी बाहेर देवाचं दर्शन घेतल्यानंतर ब्लॉग बनवतो आहे. सो काही मिस्टेक पण होतील माझ्याकडं, बट आय विल करेक्ट इट, कारण की मिस्टेक करायचे पहिले, नंतर त्या करेक्ट पण करायचे. सो पहिले निघालो होतो मी दोडामार्गमधून, सांगितलं बांध्यावरून आलो. समोर एक रेडी गणपतीचं असं एक समोर तुम्हाला बोर्ड दिसेल, तिथून रेडी फोर्ट म्हणून.
तिथून टर्न घेतला आणि सावंतवाडीचं जे रेल्वे स्टेशन आहे तिथून पुढं त्याच रोडने आलो. तर येताना पण भारी, एकदम असं बोर होत नाही तुम्हाला ड्रायविंग करताना, पण खूप भारी वाटतं. सोलो ट्रिप पण तुम्हाला सोलो ट्रिप नाही वाटणार, सोलो राईडमध्ये पण वेगळीच मजा येणार. असं मागे असे महाड आहेत, एकदम भारी वाटते. आणि समोर हा बीच आहे, जहाज वगैरे आहे. अजून समोर गेल्यानंतर भारी वाटेल. तर मी इथं अगोदर पण आलेलो, पण तेव्हा एक जस्ट काही छोटे छोटे शूट्स घेऊन रील्स बनवलेले फक्त. तर तेव्हा भरती होती. आज पूर्णचं पूर्ण जे पाणी आहे ते मागे गेलेलं दिसते. आज जे आहे ते पूर्ण बाहेर मागे गेलेलं पाणी. आता सध्या ओटी आहे आणि एकदम चांगल्या रीतीने आपल्याला बघू शकता तुम्ही. समोर समुद्र आहे, फ्रेश वाटतं. त्या ठिकाणी आल्यावरती सच लाईक थेरपी. सो बघूया अजून काय एक्सप्लोर करता येते का ते. मित्रांनो, समोर जे बीच आहे तिथे काका मस्तपैकी मासेमारी करत आहेत, एकदम चिल मोडमध्ये, स्वॅगमध्ये मासेमारी सुरू आहे त्यांची. बघूया किती मासे पकडलेत ते. एकदम भारी वाटतं असं बीचला आल्यावरती. पाणी अगोदर इथपर्यंत होतं, तर सध्या इथं पूर्ण कोरडं झालेलं. कोकणात आलं वेगळ्या कंटेंटची गरजच नाही मित्रांनो. मस्त तिथे समोर आपले असतात एकदम भारीमध्ये. चाच्याची तिथं मस्तपैकी हे सुरू आहे मासेमारी. खेकडे पण आहे तिथं. खेकड्यांपासून समोर जाता येतं. मित्रांनो, काकाने हा मासा पकडलेला आहे. हा कोणता आहे का? ते दोन पकडले. हा गोबरा आणि हा चरशा. आणि हे कारले पकडले त्याने बारीक बारीक मस्तपैकी सकाळी. मी ब्लॉग बनवत असतो काकाने मला मासे दाखवले. काका अजून मासे पकडत आहेत. सकाळी रोज इथंच राहता काका तुम्ही? रोज सकाळी मस्त हे करता येतं. आता ओटी आहे ना, नाही तर पाणी खूप पुढपर्यंत येतं ना. काकाला अजून एक मासा भेटलाय बघा, कारलाय ना तो पण बारीक. तो लावलाय मोठा सापडण्यासाठी. असं एवढ्या काठाला येतात पण मासे? भरती येणार ना. हा भरतीच्या वेळेस असल्या की ते खाली जातात. भरती असल्यावर खाली जातात. भरती आले की नाही येतो. बरं, ओटीला खाली जातो. ओटीला खाली जातो म्हणजे कसं ऊस पाणी. त्यांनी सांगितलं मासेमारीचं थोडंसं नॉलेज. भरती आल्यावरती, ओटी आल्यावरती काय काय होतं. त्यांचं मासे पण घेतलेलं मस्त. बघूया अजून कोण भेटते काय, आणि त्यांचे एक्सपिरियन्स शेअर भेटते. मासेमारी सप्टेंबर ते कधीपर्यंत सुरू असते? मे महिन्यापर्यंत. आता 12 तारीखला बंद होणार. बंद झाला नाही, तिकडे चालू आहे मासेमारी ना, अजून तिकडे सुरू आहे. म्हणजे आता बाजारात मासे येतात ते कसे असतात? ह्याचे आपल्या बर्फातले असतात. बर्फातले ठेवलेले. किती दिवस राहतात बर्फात? 1 महिना सर राहतो. 1 महिन्यापर्यंत राहतो. ताजा म्हणलं तर तो सप्टेंबर तेव्हाच भेटतो ना, की असं फ्रेश आलेलं बाजारात वगैरे. आणि आता
गाईज खेकडे बघा गाईज. कुठं गेली दिसले का गाईज? खेकडे बघा. अरे खेकडे व्लॉग सुरू केलं की खेकड्यांना व्लॉगमध्ये यायचं नाही वाटतं भाई. मीच जाईल खेकड्याच्या तावडीत. तेच खेकडे सध्या कवळे आहेत रे ते एकदम. त्यांचं युद्ध सुरू आहे गाईत ब्लॉगमध्ये येण्यासाठी. ब्लॉगमध्ये आले शेवटी. तर काकांनी सांगितलं की आता भरती सुरू झालेली आहे. भरती 2 वाजताच्या अगोदर 12 वाजेपर्यंत येईल. सध्या ओटी आहे आणि काकांचं सकाळचं रुटीन मस्तपैकी सुरू आहे अजून फिशिंगचं. असं पाहिजे काहीतरी यार. स्वतःचा नाश्ता स्वतः बनवायचं, स्वतःचं फूड स्वतः. सकाळी कॅमेरा आपलं स्वतःचं फूड स्वतः. असं अगोदरच्या काळातल्यासारखं स्वतःचं फूड स्वतः शिकार करायचा आणि स्वतः. मस्त लाईफ आहे कोकणात. हीच लाईफ आहे मित्रांनो. मध्ये एकदम बघूया अजून काय शूट करता येतं. तर मित्रांनो मला एक झाड दिसलं. हे मी सगळे माझे बॅग बिचिंग करतात किंवा माघारी बोलतात त्यांच्या तोंडात देण्यासाठी झाड खूपच चांगले आहे. झाड भारी आहे. काकांची अजून मच्छीमारी झालेली नाही. काका पूर्ण पिशवी भरून घेऊन जाणार आहेत. मस्त आहे एकदम. व्ह्यू भारी आहे. जसं की आपण समोर बघू शकता की आपल्याला जसं समोरचं जे घाण दिसते आणि समोर जो बघायला गेला आपण थोडंसं समोर गेल्यानंतर पूर्ण ब्ल्यू कलरचं दिसते. खास करून त्या दगडाच्या पलीकडं जास्त ब्ल्यू कलरचं आहे. तो कलर लाईट नसतो. जवळचं पाणी एकदम हे सुरू हे दिसतं गडून. तो आता भरतीची सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओ तर बघितलं असेल तुम्ही. थोड्या दिवसा एन्जॉय घेतला थोडा वेळ आणि आता पुढे जाणार आहे मी लगेच रेडी फोर्ट करा. सो आता रेडी फोर्ट एक्सप्लोर करूया. त्याला यशवंतगड पण म्हणतात. सो थँक्यू एवढा व्हिडिओ बघितल्याबद्दल. ती कंटिन्यू तर त्यांना एक ब्लॉग बनवतो काय. खूप वर चढलेलो खाली उतरते. 9 वर्सेस वाईल्डचा फील आहे एकदम. फीलमध्ये उतरते. चला शेवटी खाली आलो. वर जाऊन खाली उतरता आलं पाहिजे आयुष्यामध्ये. वर मस्त घेत महाड आहे. सो हेच आहे कोकण मित्रांनो. जरूर तुम्ही इकडे या. रेडी गणपती दर्शन घेऊनच सुरुवात करा. जर तुम्ही गोव्यावरून आले तर गोव्यावरून पण एक शॉर्टकट आहे रेडीला येण्यासाठी. गणपतीच्या दर्शनाने जर तुम्ही स्टार्ट केली तर तुमच्या ट्रेनची तर चांगली स्टार्ट होईल. सो चला अजून काही कंटेंट शूट करता येईल का बघूया. तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे रेडी गणपतीचं आणि आता पुढचं ठिकाण म्हणजे रेडी फोर्ट किंवा यशवंतगड तिकडे जाणार आहे आता मी. तर गर्दी नव्हती तर माझ्यासारखं इंट्रोवर्ट माणसाला रेकॉर्डिंग करायला अजून थोडं अवघड नाही गेलं तेवढं. सो बघूया आता पुढं यशवंतगडचं पुढं. तर मित्रांनो ते गणपती दर्शन झाले रेडी गणपतीचं. रेडी गणपतीबद्दल एक गोष्ट माझ्या सांगायची राहिली. ते बोर्डमध्ये मी दाखवेल तशी व्हिडिओमध्ये. तर ते गणपतीची जी मूर्ती आहे ती 1976मध्ये भक्ताला मिळालेली आणि त्यानंतर त्यांनी तिथं म्हणजे आहे असं स्वप्नात आला आणि तिथे उत्खनन स्टार्ट केलं आणि त्यानंतर मग तिथं ती मूर्ती मिळालेली. आणि 2 ते 3 महिन्यात त्यानंतर मूषक राजांची मूर्ती देखील त्या ठिकाणी मिळालेली होती. तर आता गणपती दर्शन घेतल्यानंतर त्याजवळच एक श्री माऊली देवीचं एक मंदिर आहे, श्रीदेवी माऊली. तर त्या मंदिराचं पण दर्शन घेतलेलं आहे मी आता. आणि
एकदम असं स्पिरिच्युअल व्हाईब्स आहे तिथं कोकणामध्ये. आणि हे स्पिरिच्युअल व्हाईब्स फील केल्यावरती खरंच एकदम फ्रेश वाटतं. तर आता रेडी गणपतीचं पण दर्शन झालेलं आहे. वाटेत श्री देवी माऊलीचं मंदिर होतं, तिचं दर्शन घेतलेलं आहे. तर मंदिर तुम्ही तर असेच मंदिर मी एक्सप्लोअर करणार आहे. सो कंटिन्यू होतो.